म्हणून का अनन्य गती कमळा लागी सूर्य ये वेळोवेळा। कमळ जे असतं ते सूर्याशी अनन्य गती असतं। कमळ जे असतं ते उमलतं, पण कधी उमलतं? सूर्य उगवला की कमळ उमलतं। सूर्य जर उगवला नाही तर कमळ उमलत नाही। म्हणजे सूर्याशी ते काय आहे? अनन्य आहे। आणि रोज सकाळी सूर्य उगवतात। कवीची कल्पना आहे की सूर्य भगवान तसं पाहायला गेलं तर कमळा करता येतात। अनन्य गती कमळा लागी सूर्य ये वेळोवेळा। सूर्य वेळोवेळा येतोय कोणाकरता? कमळासाठी येतोय, कारण कमळ कसं आहे? अनन्य गती आहे। अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये सूर्याची कमळाची अनन्यता सांगितलेली आहे। कमळ जे आहे त्याचं जीवनच सूर्य आहे। सूर्याशिवाय कमळाला दुसरी कोणतीही गती नाही। सूर्य उगवला तरच कमळाचा विकास होतो, नाहीतर कमळ जसं आहे तसंच राहतं। त्याचा विकास करण्याचं सामर्थ्य सूर्याला पाहिल्याबरोबर, सूर्याचा प्रकाश पडल्याबरोबर त्या ठिकाणी कमळाचा काय होतो? विकास होतो। अगोदर ते कमळ जे असतं ते कळीच्या रूपामध्ये असतं, ते मिटलेलं असतं। त्याचा सुगंधही आपल्याला मिळत नाही मिटलेल्या कमळाचा, आणि दिसायला सुद्धा मिटलेलं कमळ एवढं काही आकर्षित दिसत नाही। परंतु सूर्य भगवान आले रे आले की कमळाला म्हणावं लागत नाही विकास पाहून। सूर्याचे किरण पडल्याबरोबर जसं सूर्याच्या उगवण्यामध्ये काय काय गोष्टी घडतात तिथे एक दृष्टांत दिलं बघा। त्यात कमळ विकासिती, कमळे विकासिती असा शब्द वापरलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओवीमध्ये। का तारांगणे लोपावे सूर्यकांते उद्यपावे, कमळी विकासावे जावे तमे। अशा प्रकारे सूर्याच्या प्रगट होण्यामध्ये या गोष्टी घडत असतात। कमळाची अनन्य गती आहे। कोण आहे? सूर्य आहे। म्हणजे ते त्याचा सुगंध सगळ्यांना देतं, त्याचा सुंदर स्वरूप सगळ्यांना पाहायला मिळतं। पण कधी पाहायला मिळतं? ज्यावेळेस सूर्य आला की ते होतं। म्हणून सूर्य सुद्धा रोज त्या कमळाकरता काय होतो? उगवतो। कारण कमळ काय आहे? सूर्याशी अनन्य गती आहे। पण कमळाकरता जरी सूर्य उगवलेला असला तरी सुद्धा प्रकाश मात्र तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळतो। वास्तविक पाहता कमळ नसतं, कवीची कल्पना, तर सूर्य कदाचित आला नसता, आपल्यालाही लाभ झाला नसता। परंतु कमळाकरता सूर्य येतो आणि सगळ्यांच्या डोळ्याला काय करून जातो? की सुखिया होय जे डोळा त्रिभुवनीचा। त्रिभुवनातले सगळ्यांचे डोळे काय होतात? सुखी होतात। कशामुळे? सूर्य पाहिल्यानंतर दिसतं सगळ्यांच्या डोळ्याला, डोळा असून सुद्धा काही दिसत नव्हतं, आणि सगळ्यांना त्या ठिकाणी दृष्टी प्राप्त होते। सुखिया होय जे डोळा त्रिभुवनेचा, सगळ्या त्रिभुवनातल्या डोळ्यांना सुखी होता येतं। तसं इथे भगवान परमात्मा हे जे आहेत ते सूर्यासारखे आहेत। आणि हा भगवान परमात्मा रूपी सूर्य गीतेच्या रूपाने उगवला। पण कशा करता उगवला? कमळ कोणता आहे? अर्जुन महाराज हे काय आहेत? कमळासारखे आहेत। कमळ जसं भगवान त्या सूर्याशी अनन्य गती असतं, तसं अर्जुन महाराज अनन्य गती आहेत। आणि अनन्य गती असल्यामुळे देवाला अर्जुन महाराजांनी सांगितलं, देवा तुझ्याशिवाय माझा शोक कोणी घालवणार नाही। काल आपण होय म्हणून आलो, तुझी या वाक्या वाचोनी न जाय अनेके। अनेक ठिकाणी देवाला अर्जुनाने म्हणले तू आमची अनन्य गती आहे, तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता। पुन्हा संसार श्रांताची सावली, अनाथ जीवाची माऊली, आम्हा कीर प्रसवली तुझीच कृपा। आमची तू अनन्य गती आहेस,
आम्हाला दुसऱ्या कोणाचा आधार नाही, असं कितीतरी ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. अर्जुनांनी म्हटलंय, आम्हाला तुझ्याशिवाय दुसरी गती नाही देवा, आम्ही कोणाकडे जायचं देवा, आम्हाला तूच एक आहेस, दुसरा कोणाचा आधार नाही. अशी अनन्य गती त्या ठिकाणी अर्जुनांनी अनेक ठिकाणी महाभारतात सुद्धा अर्जुन महाराजांची अनन्य गती दिसून येते आपल्याला. भगवान परमात्मा एकच आश्रय अर्जुन महाराजांनी केलेला असल्यामुळे तैसे श्रीगुरु सर्वत्र आथी, हा परिकृष्णा आम्हा तूची गती. हा हे असो मज प्रति विभूती सांगे, कृष्णा आम्हा तूची गती. श्रीगुरु काय कमी आहेत का? अहो सगळीकडे श्रीगुरु बसलेलेच आहेत, ऐकणारे श्रीगुरूच आहेत, सांगणारे श्रीगुरु, सगळे श्रीगुरूच आहेत. पण देवाला भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात, कृष्णा आम्हा तूची गती. जरी थोरी तुझी पाहता हो, ते पासई उभे ठाकावया योग्य नोहो. हा या स्वच्छता जरी विनमुख विनो बिहो, तरी आन उपाय नाही. आता जर समजा आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला विचारण्याकरता घाबरलो, संकोच केला, भीड धरली, तर आम्हाला दुसरा उपाय काय? म्हणून अनन्यता आहे. तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी, दुजा त्रिही त्रिभुवनी. पाहिली पुराणे तुकाराम महाराज म्हणतात, दांडोळीली दर्शने. तुका म्हणे पायी जड ठाई जडोनी ठेलो तुझ्या पायी. आम्हाला दुसरी कुठलीच गती नाही. देव सुद्धा काय पाहत असतो? अनन्य कोण पाहत असतो. हो, अनन्य तुका म्हणे असं म्हटले. तुम्ही जेवढे अनन्य आहे ना, देव सुद्धा तेवढाच आपल्याशी काय राहतो? अनन्य राहतो. हो, चाड अनन्याची करी नारायण, आपणा समान करी रंका. तुम्ही जेवढे अनन्य आहे तेवढा देव सुद्धा अनन्य राहतो. देव पाहतो हा किती अनन्य आहे माझ्याशी, मग मी सुद्धा तेवढाच त्याच्याशी अनन्य. तसा अर्जुन महाराज देवाशी खूप अनन्य असल्यामुळे, का अनन्य गती कमळा लागे सूर्य वेळोवेळा, की सुखिया होय जे डोळा त्रिभुवनाचा. त्याप्रमाणे अर्जुन महाराजांच्या करता हा भगवान परमात्मा सूर्यच आहे बरं का. सूर्य जसा प्रकाश घेऊन येतो आणि सूर्याच्या प्रकाशामध्ये अनेक गोष्टी घडतात, त्या जसं कमळ विकसित होतं तसं सगळ्यांना काय प्राप्त होतो? प्रकाश प्राप्त होतो. तसं भगवान परमात्मा जे आहेत, भगवंताला इथे सूर्याची उपमा दिलेली आहे. भगवान परमात्मा कसे आहेत? सूर्यासारखे आहेत. हा लौकिक सूर्य जो आहे तो तरी कमीत कमी अस्ताला जाईल, परंतु भगवान परमात्मा असा सूर्य आहे की तो कधीही अस्ताला जात नाही. सुसडा सूर्यकणाच्या राशी, जो नित्य उदयो ज्ञानी आसी, अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. हा कधी अस्ताला जात नाही, असा सूर्य आहे भगवान परमात्मा. भगवान परमात्मा हा सूर्य जो आहे, या सूर्याला सुद्धा ज्याचा प्रकाश आहे, यदा आदित्यगतम तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमसी यच्च अग्नौ तत्तेजो विद्धी मामकम. या सूर्याला सुद्धा ज्याचा प्रकाश आहे तो ज्ञान सूर्य किंवा चित सूर्य भगवान परमात्मा आहेत. चैतन्य रूप ज्ञानरूप सूर्य म्हणजे भगवान परमात्मा आहे. आणि असा ज्ञानरूप सूर्य असलेला भगवान परमात्मा, अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीत भगवंताला सूर्याची उपमा दिली बरं का. भगवंताला हा गुरूंना दिलेले, पण भगवंताला सूर्याची उपमा दिली का कुठं? भगवान परमात्मा हा सूर्य आहे. सूर्य जसा प्रकाशमान आहे तसा भगवान परमात्मा सूर्यासारखा आहे. ज्ञानरूपी सूर्य. किती तेज भगवंताच्या ठिकाणी विश्वरूप पाहताना आपण पाहिलं. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद युगपत उत्थिता. हजारो सूर्य जसा प्रकाश आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रकाश
सूर्याचा तरी प्रकाश भौतिक प्रकाश आहे, पण भगवंताचा कसा ज्ञानरूप प्रकाश आहे. आणि हा ज्ञानरूप प्रकाश हां हां एक अवसरी उपमू नये असा भगवान परमात्मा आहे, ज्ञानरूप सूर्य. आणि हा ज्ञानरूप सूर्य गीतेच्या रूपाने त्या ठिकाणी झाला. भगवंताचं हे जे ज्ञान आहे, भगवान सूर्य आहे आणि गीता हा भगवंताचा प्रकाश आहे. आणि त्या प्रकाशामुळे अर्जुन रूपी जे कमळ आहे ते विकसित झालेलं आहे. बरोबर आहे. अर्जुनांचं हृदय कमळ जे आहे हे विकसित झालं आहे, ज्ञानाने प्रफुल्लित झालेलं आहे. पण केवळ अर्जुन महाराजांचंच झालं का? आपल्या सगळ्यांचं झालं. आपल्या सर्वांचं हृदयरूपी कमळ जे आहे ते ज्ञानाने काय झालेलं आहे? आता प्रफुल्लित झालेलं आहे, विकसित झालेलं आहे. किंबहुना सूर्यासारखं ज्ञान आपल्याला हे काय झालेलं आहे की सुखिया होई जे डोळा. आणि आपले डोळे सुद्धा सर्वांचे काय झाले? त्या ज्ञान प्रकाशाने आपली दृष्टीसुद्धा परमात्मा स्वरूपाकार झालेली असल्यामुळे सर्वांना काय होतो? आनंद होतो. ज्ञान दृष्टी सगळ्यांना प्राप्त झाली. म्हणून अशा पद्धतीने तैसे अर्जुनाचेनी व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. तैसे म्हणजे ज्याप्रमाणे गाय वासराकरता दूध देते, सगळ्यांना दूध प्राप्त होतं. चातकाकरता मेघ पाण्याचा वर्षाव करतात, संपूर्ण चराचराला पाणी प्राप्त होतं. किंवा कमळाकरता सूर्य येतो आणि सगळ्यांचे डोळे सुखी होतात, सगळ्यांना प्रकाश प्राप्त होतो. आता याच्यामध्ये पहिल्या याच्यात दूध आहे, दुसऱ्या याच्यात पाणी आहे आणि तिसऱ्या याच्यात प्रकाश आहे. हे सांगण्यामध्ये 3 दृष्टांतात त्या ठिकाणी ज्ञानोबा आहे. हो, सगळ्यांना भगवान परमात्मा त्या ठिकाणी अर्जुनाला गीता सांगतात. तैसे अर्जुनाचे व्याजे. अर्जुनाचं काय आहे? व्याज. व्याज म्हणजे निमित्त आहे. निमित्त फक्त भगवंत कोणाला तरी करत असतो. अर्जुन महाराजांचं काय केलंय? निमित्त केलंय. अर्जुनाचे व्याजे. आता अर्जुन महाराजांनाच निमित्त का केलं? त्याचं कारण अर्जुन महाराज कसे आहेत? अनन्य भक्त आहेत. अर्जुन महाराजांचं देवावर अनन्य प्रेम आहे. आणि म्हणून भक्तांना भगवान परमात्मा काय करत असतो? निमित्त करत असतो. आणि भक्तांच्या रूपाने मग भगवान परमात्मा प्रगट होत असतो, वाङ्मय प्रगट करत असतो. म्हणून अर्जुनाचेनी व्याजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्जुन महाराजांचं काय? निमित्त आहे. गीता प्रकाशोनी श्रीराजे. आणि भगवंतांनी काय केलं आहे? गीतेचा प्रकाश केलेला आहे. गीतेचा सर्वत्र प्रकाश, गीतेचं ज्ञान भगवंतांनी काय केलं? प्रगट केलं. गीता प्रकाशोनी श्रीराजे. गीतेचं जे ज्ञान आहे ते अनादी कालापासून चालत आलेलं आहे. ते नित्य ज्ञान आहे. परंतु त्या नित्य ज्ञानाचा काय केला? भगवंताने विशेष प्रकाश केलेला आहे. ज्ञान आहेच हृदयात प्रत्येकाच्या, परंतु ते ज्ञान गीतेच्या द्वारे भगवंताने काय केलं? प्रकाशित केलं. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, ते योग्या पाहे दिवाळी निरंतर. सगळ्यांच्या जीवनामध्ये खरी दिवाळी, ज्ञानाची दिवाळी, निरंतर दिवाळी प्राप्त व्हावी म्हणून भगवान परमात्म्याने श्रीमद भगवद्गीतेचा काय केला? गीता काय केली? प्रकाशित केली, प्रगट केली. तेने हो, भगवान परमात्म्याने गीता काय केली? प्रकाशित केली म्हणजे प्रगट केली. गीता प्रकाशोनी श्रीराजे. आणि श्रीराजे म्हटले भगवान परमात्म्याला. इथे श्री राजे म्हटले. श्री सुद्धा ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेली आहे, किंवा श्रीचा सुद्धा जो राजा आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, आणि लक्ष्मीचा जो काही मालक आहे, लक्ष्मीला सुद्धा जो प्रकाशित करणारा आहे, लक्ष्मी ज्याच्या ताब्यात आहे. आता लक्ष्मी म्हणजे काही सामान्य नाही.
काय जिया स्त्रिया सारख्या दासी घरी जियेते म्हटलंय. अशी असणारी लक्ष्मी, सर्व जग लक्ष्मीची इच्छा करते, सर्व जग लक्ष्मी मातेची पूजा करते. अशी लक्ष्मी माता जिथे स्थिरावलेली आहे ना, तरी लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. त्या लक्ष्मीला सुद्धा जो स्थिर करू शकतो, लक्ष्मीला जो आनंद देऊ शकतो, लक्ष्मी जो सुद्धा ज्याची सेवा करतात, मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडूनी पांडवा, ते पाय धुवावयाचे आदैवा पात्र झाली. अशी लक्ष्मी माता सुद्धा जिथं त्या ठिकाणी स्थिर होते, लक्ष्मी माता सुद्धा ज्यांची सेवा करते, असे भगवान परमात्मा आहेत श्रीराजे. भगवान श्रीराजे आहेत, लक्ष्मीचे सुद्धा राजे आहेत, मालक आहेत. आणि असे श्रीराजे असलेले परमात्मा संसारा एवढे त्यांनी काय केलं, अर्जुनाच्या निमित्ताने गीता त्या ठिकाणी प्रकाशित केली, गीता प्रगट केली. हो, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेश, स्वमुखी आपण सांगे तो श्रीकृष्ण. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेश, अर्जुनाने प्रश्न केला आणि त्याचं उत्तर देण्याकरता म्हणून भगवान परमात्म्याने श्री गीता संपूर्ण प्रगट केली. कैसा विश्वाची या कृपा करुणी महानंद सोपा, अर्जुन व्याजे रूपा आनिला देवे. विश्वाची या कृपा, सगळ्या विश्वावर कृपा करण्याकरता करुणी महानंद सोपा. हो, जो महानंद आहे, जो परमानंद आहे, जो आत्मानंद आहे, तो भगवंतांनी काय केला, सोपा केला. हो, केवळ ऐकतानाच तुम्हाला मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, मोक्ष असे आईता श्रवणाची माझी. खेचराची या मना आणि सात्विकाचा पाना, श्रवणा सवे सुमना. अशा प्रकारची ही गीता. आणि भगवान परमात्म्याने काय केली, तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे. काय केलं, संसारा एवढे थोर ओझे. सगळ्यांच्यावर ओझ आहे. कोणतं ओझ आहे सगळ्यांच्यावर, संसाराचं ओझ आहे. आणि सामान्य ओझ आहे का थोर ओझ आहे. हो, हे दिसत नाही ओझ, पण प्रत्येकजण ओझ घेऊन बसलेला आहे. हां, मी आणि माझं, असं सगळ्यांच्या डोक्यावर काय आहे, ओझ आहे. आणि त्या ओझ्यामुळे मनुष्य दुःखी झालेला आहे, कष्ट झालेला आहे. सगळ्या जगातली सगळी माणसं मी आणि माझं, हाच काय संसार आहे. सगळ्यात मोठा संसार कोणता आहे, मी संसार आहे, माझं संसार आहे. शुकाचार्य त्या ठिकाणी एवढे मोठे होते, त्या जनक महाराजांच्याकडे गेले, त्यांना म्हटले मी शुक आलोय म्हणून सांगा. सेवकांच्याकडे जनक राजाने निरोप दिला, त्यांना म्हणावं संसार सोडा मग माझ्याकडे या. ते म्हटले अरे हा 350 पत्न्या आहेत, व्यवहार करतोय, सगळं राज्य करतोय, मला म्हणतोय संसार सोडा. माझ्याकडे फक्त एक कमंडलू आणि लज्जा रक्षणापुरती एक कोपिन घातली, मला कुठला संसार आलेला आहे. पण ज्या अर्थी राजा म्हणतोय संसार सोडा, हा राजा सामान्य नव्हता, आत्मज्ञानी राजा आहे, ब्रह्मज्ञानी राजा आहे. मग लक्षात आलं मी शुक आलोय, मी हा काय आहे, संसार आहे सगळ्यात मोठा. अहंकार हा संसार आहे. म्हणून असा जो संसार आहे त्याचं ओझ निर्माण करतो. हा अहंकार आपल्या जीवनात काय करतो, सगळं ओझ निर्माण करतो. जन्म मरणाचं ओझ निर्माण कोणी केलंय, अहंकाराने. हो, सुखदुःखाचं ओझ कोणी निर्माण केलंय, अहंकाराने. हा हो, तो भार निर्माण करतो, नसलेलं आपल्याला डोक्यावर घ्यायला लावतो. वास्तविक पाहता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म नाही, मरण नाही, सुख नाही, दुःख नाही, कुठलंच ओझ नाही, संसारही नाही. परंतु हे सगळं ओझ हा अहंकार अज्ञानामुळे घ्यायला लावतो. आणि सगळे जीव जे आहेत त्या संसाराच्या आडवा माझी पडली म्हटले. काय आता थोडी आईशी गोठी सांगी जेल परेशी, जे अहंकार तनुशी मग इच्छा हे कुमारी झाली,
ते कामाच्या तारुण्य आली, ते द्वेषेशी मांडिली, तया दोहोस्तव जन्मला, तो द्वंद्व मोह झाला, तो आजियाने वाढविला, अहंतेने भूते भांबावली, संसाराच्या आडवा माझी पडली, महादुःखाच्या घेतली. एवढं सगळं दुःख का मागं लागले? कोण आपल्याला दुःख देते? कोणी देत नाही. आपला संसार कोणी लावलाय आपल्या मागे? संसार काही नाही, आपण तयार केलेला संसार आहे. हो, म्हणून अहंकार हा सगळ्यात मोठा संसार आहे. आगा उपजणे आणि नेमणे, हे साचच जे का मानणे, तो जीव लोको मी म्हणे संसारू हन. आणि असा जो लागलेला संसार आहे, भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या मागे हा संसार लागला होता. अर्जुन महाराज युद्धाकरता गेलेले आहेत. समोर त्या ठिकाणी भीष्माचार्य द्रोणाचार्य पाहिले, आपल्याला माहिती, आपण सगळं गीतेचं अवलोकन केलं. रडू लागले. स्वदेहा नाम अर्जुनु, परदेहा नाम स्वजुनु, संग्रामा नाम मलिनु पापाचार. खूप ओझं घेतलं सगळं अर्जुन महाराजांनी. देवा असं होईल, तसं होईल, पुढं काय होईल, यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल, अधर्म वाढेल, अधर्मानंतर वर्णसंकर होईल, वर्णसंकरानंतर सगळीकडे पापच पाप होईल. भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, तू कोण आहे याचा विचार कर पाहिजे. अरे बाबा, तू अर्जुन आहेस का? असोचानन व सोचस्त्वम प्रज्ञावादांश भाससे, गतासून गतासूंश आपण पया तरी नेनसी, कौरवा ते सोचू पहासी, हा बहु विस्मय आमासी. म्हणून अर्जुन महाराजांचा संसार घालवला, मी आणि माझं घालवलं. आणि तसंच अर्जुन महाराजचं निमित्त करून भगवान परमात्म्याने तुमचा आमचा सुद्धा सगळ्यांचा संसार काय केला? निवृत्त केला. गुंतलो होतो अर्जुनपणे, तो मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. आता काही नाही, आता करिष्ये वचनम, तू म्हणशील ते करायला मी तयार आहे देवा. आता कुठल्याही प्रकारे मला भीती राहिली नाही. माझ्या लक्षात आलं मी कोणीच नाही आहे, सगळा तूच आहेस. जगामध्ये तू भरलेला आहेस, सगळं तूच करतोयस. आणि म्हणून अशा प्रकारे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे गीतेच्या प्रकाशामध्ये. गीता काय करणार आहे? हो, गीतेचा आणि संसाराचा काय आहे? उभा दावा आहे. हो, गीता त्या ठिकाणी जिथे असेल तिथे संसार राहणार नाही. हो, कानाच्या महाद्वारी गीता गजर जेथ करी, ते सृष्टीचे आदिवरी पाप जातो, ताप जातो, संसार राहत नाही. हो, गीतेतले मंत्र म्हणजे काही सामान्य मंत्र आहेत का? संसार जिनते साचची बोलाचे नवे हे शास्त्र, पर संसार जिनते शस्त्र. संसाराला जिंकायचं असेल शास्त्र हातात पाहिजे. आपल्या हातात शस्त्र पाहिजे. जसं एखादा मोठा शत्रू असेल समोर तर हातात शस्त्र पाहिजे, तसं आपल्या हातात गीतारूपी शस्त्र जर असेल तर संसार आपल्याला काही करू शकत. साचची बोलाचे नवे हे शास्त्र, संसार जिनते शस्त्र, आत्मा अवतरविती मंत्र अक्षरे. गीता म्हणजे संसाराला जिंकण्याचं काय आहे? शस्त्र आहे. अनेक ठिकाणी वर्णन आलंय. या अक्षरे नव्हती देखा, संसाराला जिंकते अशा वय सांगा. गीता संसाराला जिंकते अशी व्हावी पाहिजे. गीतेतल्या मंत्राच्या द्वारे आपण संसार जिंकू शकतो, सहज जिंकू शकतो. म्हणून तैसे अर्जुनाचेनी व्याजे, अर्जुनाचं निमित्त केले. बघ, खरं तर देवाला काय करायचं होतं? सगळ्या जीवांचं दुःख दूर करायचं. कारण ही सगळी सृष्टी जी आहे ती भगवंताची मुलंच आहेत. सगळ्यांच्यावर देवाचं प्रेम आहे. देवाला कोणी दुःखी झालेलं आवडत नाही. माझा अंश आहे.
आणि माझा अंश असून सुद्धा रडतो का? दुःख काय याच्या जीवनात आलंय असं देवाला वाटतं. आणि देव कळवळा आहे, देवाला तळमळ आहे. हे सगळे विनाकारण दुःखी झालेले आहेत. नसत्या छंदे नसत्या छंदे जग विनोदे विवळ तसे तुकाराम महाराज म्हणतात काही कारण नाही. त्या ठिकाणी अहंकारामुळे, अज्ञानामुळे, चुकीच्या समजुतीमुळे सगळे जग दुःखी होत आहे. काही दुःखाला कारण नाही. वास्तविक पाहता जीव हा ब्रह्मरूप आहे, आनंदरूप आहे, आत्मरूप आहे. परंतु असं असताना सुद्धा अज्ञानामुळे स्वतःला सुखी मानतो, दुःखी मानतो, जन्मणारा मानतो, मरणारा मानतो. म्हणून भगवान परमात्माला ते आवडत नाही. म्हणून भगवंतांनी काय केलं? अर्जुनाला निमित्त केलं आणि सगळ्या जगाला गीता सांगितली आणि सांगितलं, बाबा हो तुमच्या ठिकाणी संसार कसा संसाराचा नाश करायचा, श्रीमद भगवद्गीतेचा आश्रय तुम्ही करा. गीता प्रकाशोनी श्रीराज. गीतेचा प्रकाशच असा प्रखर आहे की त्या गीतेच्या प्रकाशामध्ये कुठल्याही प्रकारचा संसार राहत नाही. अंधार तोपर्यंतच आहे जोपर्यंत प्रकाश नाही. तोपर्यंत प्रकाश आला, किती वर्षाचा अंधार असू द्या, किती त्रास देणारा अंधार असो, सगळा निघून जातो. तसा हा ज्ञानरूपी प्रकाश, गीतारूपी प्रकाश त्या ठिकाणी भगवंताने प्रगट केला. आणि संसारा एवढे थोर ओझे, हो थोर ओझ आहे. ज्ञानेश्वर महाराज संसाराचं वर्णन करताना 15व्या अध्यायात वर्णन केले. ऊर्ध्वमूल मधशाख मश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसी यश्य पर्णानी यस्तम वेद सवेद. त्याच्या वर शाखा गेल्या, मध्ये शाखा आहेत, खाली शाखा आहेत. मग अर्जुना तुला असं वाटेल बाबा हा एवढा मोठा संसार आणि याची निवृत्ती कशी होईल? ऐसा गाढा आणि अफाटू आता कोण करी या शेवटू. धनी हा हळूहळू असा तो भाव मनात दर्शील. काही काळजी करू नको, फक्त गीता वाच. गीता सुद्धा नाही, 15व्या अध्यायातला 3रा श्लोक वाच. न रूपमस्येह तथोपलभ्यते नांतो न चादीर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनम सुविरूढ मूलम असंग शस्त्रेण धुडेन छित्वा ततपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गता न निवर्तन्ति भूया. हो, याला शेवट करायचा असेल तर हातात कोणतं शस्त्र पाहिजे? फक्त हा आत्मज्ञानाचे लोटे खांडे निगा. आपुल्या ज्ञानासाठी नवता थावला किरीटी, तरी आता आत्मज्ञानाचे लोटी खांडे निगा. म्हणून संसारा एवढे थोर ओझे पेडिले जगाचे. सर्व शास्त्र, पुढची ओवी बघा आता. सर्व शास्त्र रत्न दीप्ती उजळीत हा त्रिजगती सूर्यो नव्हे लक्ष्मीपती. हो, सूर्याची उपमा वरही दिली, मध्येही दिली आणि आताही देत आहेत. पण हा सूर्य कसा आहे म्हटले? सर्व शास्त्र रत्न दीप्ती उजळीता हा त्रिजगती. म्हटले संपूर्ण त्रिजगतामध्ये सर्व शास्त्राचा रत्न, सर्व शास्त्ररूपी रत्न प्रकाश करणारा, सर्व शास्त्राचं सार हीच कोणी रत्न, किंवा सर्व शास्त्र हीच कोणी रत्न, आणि त्या रत्नाचा प्रकाश करणारा, त्या रत्नाला सुद्धा उजळविणारा हा सूर्यच आहे म्हणे. पण हा सूर्य कुठून जन्माला आला म्हटले? लक्ष्मीपती वक्त्राकाशीचा. लक्ष्मीपतीचं वक्त्र आणि त्या वक्त्रात असलेला आकाश आणि त्या आकाशात उगवलेला सूर्य. लक्ष्मीपती म्हणजे भगवान परमात्मा, आणि भगवान परमात्म्याचं जे वक्त्र आहे म्हणजे तोंड, आणि त्या तोंडातल्या आकाशात हा सूर्य प्रगट झालेला आहे. कोणता? गीतारूपी सूर्य. हा गीतारूपी सूर्य भगवंताच्या मुखातून गीता प्रगट झाली. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू.
तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा भगवंताच्या मुखातून प्रगट झालेला सूर्य आहे. भगवंताचं नाही, लक्ष्मीपतीच्या. हो, जो लक्ष्मीचा कोण आहे? पती आहे. लक्ष्मीचा सुद्धा जो पती आहे, लक्ष्मीचा सुद्धा जो मालक आहे. आणि म्हणून त्या लक्ष्मीच्या मालकाच्या मुखातील आकाशातून हा सूर्य त्या ठिकाणी प्रगट झाला. हा सूर्य नाही काय? मग या सूर्याने काय केलं? सर्व शास्त्र रत्न दीप्ती, सगळ्या शास्त्रातली जी काही रत्न आहेत त्या रत्नाचा प्रकाश केला. म्हणजे थोडक्यात काय, गीतेमध्ये सगळी शास्त्र आलेली आहेत आणि सगळी गीतेमध्ये सर्व आलेली शास्त्र, या शास्त्राचा प्रकाश भगवान परमात्म्याने केला. जसा भगवान परमात्मा म्हणजे जणू काही सूर्यच आहे. हा इथे सुद्धा सूर्याचीच उपमा दिली. परंतु या सूर्याने काय केलं? श्रीमद भगवद्गीता प्रगट केली, प्रकाशित केली. त्या भगवद्गीतेच्या द्वारे सगळ्या शास्त्रांचं सार, गीता नाम विख्यातू सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेने हस्तगत रत्न होय. सगळ्या शास्त्रांचं सार. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, काय कराला आगवा शास्त्रेरी, म्हणून जाणतया सवा, गीताची एकी सेवा. काय कराला आघवा शास्त्रेरी. काय शास्त्र शिकत बसता बाबा? किती शास्त्र शिकली तरी आयुष्य कमी पडेल. शास्त्र भरपूर आहेत. तुम्हाला सगळ्या शास्त्रांचं सार हवं आहे का? सगळ्या शास्त्राचा निश्चय माहिती पडावा असं वाटतं का? तुम्ही काही करू नका, फक्त ज्याला कळली ना गीता चांगली, अशा लोकांच्या सहवासात गीतेची सेवा करा. जाणतया सवा, म्हणजे जाणत्या लोकांच्या सहवासात गीताची एकी सेवा, गीतेचं फक्त सेवन करा, बाकी काही करू नका. सगळी शास्त्र जी आहेत ते सगळ्या शास्त्रांचा प्रकाश तुमच्या अंतःकरणात आपोआप प्राप्त होईल. कारण सगळी शास्त्र परमात्म्याचाच प्रगट करतात, परमात्म्याचंच वर्णन करतात. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, 18ही पुराणे हर्षी गाती. आणि त्याच्यामध्ये भगवंतानी त्या ठिकाणी गीतेच्या माध्यमातून परमात्म्याचं सुंदर असं वर्णन केलं आहे. म्हणून सर्व शास्त्र रत्न दीप्ती उजळीत हा त्रिजगती. तिन्ही लोकामध्ये बरं का, या सूर्याचा प्रकाश, गीतारूपी सूर्याचा प्रकाश फक्त मृत्यू लोकातच आहे का? नाही. काल आपण पाहिलं ब्रह्मा लोकात सुद्धा. हो, सनकादिके सेविजे आदरेशी. हे भगवद्गीता म्हणजे ब्रह्मेशाने प्रशंसिष. ब्रह्मा विष्णू आणि महेश सगळे प्रशंसा करतात, गीतेचं चिंतन करतात. म्हणजे देवलोकात सुद्धा गीता आहे, मृत्यू लोकात सुद्धा गीता आहे, नवे नवे खाली पाताळ लोकात सुद्धा काय आहे? पाताळ लोकात कोण करतंय? पाताळ लोकात कोण गीतेचं चिंतन करतंय? हा, शेष भगवान सुद्धा काय करतात? गीतेचं. म्हणून त्रिजगती शब्द, या गीतेचा प्रकाश जो आहे, ओजळीता हा त्रिजगती. गीतेचा प्रकाश जो आहे भगवंताच्या लक्ष्मीपतींच्या मुखातून उगवलेला हा श्रीमद भगवद्गीता रूपी सूर्य. सूर्य नव्हे, लक्ष्मीपती वक्त्राकाशाचा, आकाशीचा. लक्ष्मीपतीच्या तोंडातील आकाशातून उगवलेला हा सूर्य नाही काय श्रीमद भगवद्गीता. आणि या सूर्याने काय केलं? सर्व शास्त्र रत्नदीप्ती उजळीता हा त्रिजगती. सर्व शास्त्रातली जी रत्न आहेत त्याचा प्रकाश संपूर्ण त्रिजगतामध्ये पसरवण्याचं काम या सूर्याने केलंय. कोणत्या? श्रीमद भगवद्गीता रूपी सूर्य. म्हणून बाप कुळते पवित्र, जेथीचा पार्थो हा ज्ञाना प्राप्त पात्र, जेने गीता केले स्वतंत्र. हो, आता बाप शब्द वापरला बघा. ज्ञानेश्वर महाराजांचं
वर्णन करायचं थांबलं, थांबवायचं म्हटलं की म्हणतात बाप रे बाप. आपण जसं म्हणतो आश्चर्याने म्हणतो बाप रे बाप, असं गीतेचं वर्णन करताना सुद्धा म्हणतात बाप बाप ग्रंथ गीता, जे वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ताजी ग्रंथ. बाप रे बाप, बाप तीर्थ पंढरी, भूवैकुंठ महीवरी, उभा पुंडलिकाचे द्वारी कर कटेवर. तसं इथे सुद्धा म्हणतात आज बाप कुळ ते पवित्र. अर्जुनाचं कुळ सुद्धा किती पवित्र असलं पाहिजे. हां, बाप उदार देव आपण. अर्जुनाच्या कुळाचं वर्णन करताना सुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय, बाप बाप कुळ ते पवित्र. ते कुळ किती पवित्र असेल, बाप रे बाप बाप. अर्जुनाचं कुळ पवित्र, ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास. कारण इतकं पवित्र अर्जुनाचं कुळ असलं पाहिजे. बाप कुळ पवित्र ते पवित्र. का बरं? कारण अशा पवित्र कुळामध्येच हरिभक्त जन्म. कुळी कन्या पुत्र तयाचा हरिक वाटे देवा. असे भगवत भक्त जन्माला आल्यानंतर आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता. त्याच्या आईवडिलाला धन्यता दिली, त्याच्या कुळाला धन्यता दिली. कारण अशा पवित्र कुळामध्ये असे भक्त जन्माला आल्यानंतर सगळ्या कुळाचा काय करून टाकतात, उद्धार करून टाकतात. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन, असं म्हटलेलं आहे. त्या कुळाची सुद्धा काहीतरी पुण्यही असते. ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले, काहीतरी कुळाचे पुण्य असेल का नाही. तुकाराम महाराज जन्माला आले, अगदी विश्वंभर बाबापासून 6-7 पिढ्यात पंढरपूरची वारी. कुळामध्ये सगळ्यांनी पंढरपूरची सेवा. सहज वडला होती सेवा, म्हणून पूजितो या. माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा. म्हणून अर्जुन महाराज सुद्धा या कुळामध्ये प्रगट झालेले आहेत. ते कुळसुद्धा काय आहे, पवित्र आहेत. पंडू महाराज असतील, पंडूंच्या वडील असतील, त्यांचे वडील असतील. बाप कुळ ते पवित्र जेथेचा पार्थू हा ज्ञाना पात्र. या ज्ञानाकरता ज्या कुळातील अर्जुन हा या गीता ज्ञानाला काय झाला, पात्र झालेला आहे. या कुळामध्ये पार्थू शब्द वापरलेला आहे. प्रथेचा काय आहे, तो मुलगा आहे. पृथा म्हणजे कुंती. कुंती भगवंताची आत्या आहे आणि आत्याचा हा काय आहे, मुलगा आहे. त्यात पार्थू शब्दातून परम अर्थ असलेलं दिव्य ज्ञान, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण आहे अर्जुन महाराज. पण अर्जुन महाराजांना ज्ञान प्राप्तीची इच्छा झालेली. कारण ज्ञानप्राप्तीची इच्छा होणं हे सुद्धा फार मोठं दैवाची आगळीक म्हटलंय. कैशी दैवाची आगळीक नेनी जे, तहानिल्या तोय शेजे. त्रिभुवनाची दैवा एकायतनु जाहला म्हटलं. तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा. जो त्रिभुवनाची दैवा एकायतनु जाहला. सगळ्या त्रिभुवनातलं दैव अर्जुनाच्या ठिकाणी आलं. या जगदीश्वराचे प्रेम येत दिसत असे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. कारण हे ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता अनेक लोकांना इच्छा आहे, पण हे ज्ञान त्यांना प्राप्त होत नाही. मोठ्या मोठ्यांना सुद्धा हे ज्ञान प्राप्त होत नाही. देवादिकांना सुद्धा जे ज्ञान दुर्लभ आहे, असं ज्ञान भगवान परमात्मा स्वतःहून आणि युद्धासारख्या घोर अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्मा आपणहून अर्जुनाला सांगतात. म्हणून बाप कुळते पवित्र जेथेचा पार्थो हा ज्ञाना पात्र. या ज्ञानाला काय झालेलं आहे, पात्र झालेला आहे.
सगळे लोक या ज्ञानाला काय होत नाहीत, पात्र होत नाही. अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमानी. हो, अर्जुनानेच प्रश्न विचारलाय. एवढं मग सोपं आहे, सुलभ आहे, मग सगळे लोक हे का घेत नाहीत? भगवान म्हणतात सगळे पात्र नाहीत बाबा. का कमलकंदा आणि दरदुरी पराग सेविजे भ्रमरी जवळीला चिखलूची वरे. सगळे लोक या ज्ञानाला पात्र होत नाहीत. म्हणून फार मोठं भाग्य, फार मोठं दैव असेल तर तो मनुष्य या ज्ञानाकडे काय होतं. मनुष्यानाम कश्चित यतती आस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी. हो, सगळ्यांना हे ऐकावं वाटतं का? नाही ऐकावं वाटतं. बरं, ऐकलं तरी सगळ्यांना पटतं का? पटलं तरी सगळ्यांना रुचतं का? रुचलं तरी सगळ्यांना पचतं का? सगळ्यांना पचत नाही. याचा अनुभव सगळ्यांना येणं कठीण आहे. पण भगवान परमात्मा म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, त्या अर्जुनाचं काय दैव असेल, काय भाग्य असेल. बाप कुळ ते पवित्र जेथेचा पारतो हा ज्ञानापात्र. या ज्ञानाला तो काय झाला, पात्र झाला. आणि त्याच्यामुळे जेने गीता केले स्वतंत्र आवारू जगा. आणि तो पात्र झाला ती झालाच, पण त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना फायदा झाला. जेने गीता केले स्वतंत्र आवारू जगा. ज्या अर्जुनाने त्या ठिकाणी मोक्षसुख भोगण्याकरता, परमानंद भोगण्याकरता, सर्वांच्या करता स्वतंत्र गीतेचं आवार तयार केला. आवार तयार केला, असा गीतेचा काय केला, कोट तयार केला. तैसा वाग विलास विस्तार तू गीतार्थेशी विश्वभरू आनंदाचे आवारू. या आवारात आलं की मोक्षच भेटणार आहे. कोणी या, कसंही या, आला की ह्या आवारात आल्याबरोबर काय होतं. आणि ह्या अर्जुनाने सगळं आवार तयार केलं. प्रश्न विचारले. अर्जुनाने जर प्रश्न विचारलेच नसते, हा न पुसता गोठी देव का सोडिते गाठी, तर हे कैसेने आम्हा भेटी परमार्थेशी. याने जर प्रश्न विचारला नसता, वासरूत जर नसतं तर गायीने कशाला दूध दिलं असतं. चातकच जर नसता, मेघाना पाऊस कसा पडला असता. आणि कमळच जर नसतं तर सूर्याचा प्रकाश आम्हालाही मिळाला नसता. त्याप्रमाणे भगवान परमात्म्याला अर्जुन महाराजांनी त्या ठिकाणी, अर्जुन महाराजांचा निमित्त झालं. जेने गीता केले स्वतंत्र आवारू जगा. तुमच्या आमच्या करता स्वतंत्र गीतेचा आवार तयार केलं, कोट तयार केला. स्वतंत्र आवार, सगळ्यांना स्वतंत्र करणार आवार. हो, सगळ्यांना मुक्त करणार आवार. हो, मग कालच ओवी गेली. गीतेने काय घातली, मुक्तीची गवादी. मेळविली मांजयाने घातली, मेळविली मांदी वैष्णवांशी. हाय हा ऐशेशे कटा संसाराच्या चोहटा गवादी घालीत चोखटा मोक्ष सुखाची. मोक्ष सुखाची गवादी त्या ठिकाणी घातली. पण ही सगळी गवादी निर्माण करण्याचं काम, स्वतंत्र त्या ठिकाणी आवार तयार करण्याचं काम अर्जुन महाराजांनी केलं. म्हणून अर्जुनांचे सुद्धा आपल्यावर काय आहेत, उपकार आहेत. जेने गीता केले स्वतंत्र आवारू जगा. हे असो मग तेने सद्गुरु श्रीकृष्णे पार्थाचे मिसळणे आणले द्वैत. हे असो. आता हे असू द्या म्हटले. अर्जुन महाराजांचं वर्णन असू द्या, गीतेचं सुद्धा वर्णन असू द्या. हे असो मग तेने सद्गुरु श्रीकृष्णे. सद्गुरु आहे भगवान परमात्मा, तो श्रीकृष्ण आहे. तो कसा आहे, सद्गुरु. शिष्याते मेळवी सद्वस्तु ते, सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण माने. गुरु भरपूर आहेत,
पण सद्गुरू जो श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, कृपाळू आहे, असा सद्गुरू आहे आणि सद्वस्तूची प्राप्ती करून देणार आहे परमात्मा. म्हणून सद्गुरू श्रीकृष्णे तो सगळ्या जगाचाच काय आहे, कृष्णम वंदे जगद्गुरुम, सगळ्या जगाचा गुरु असलेला आणि अर्जुनाचा सद्गुरू असलेला. अर्जुनाच्या उद्धाराची तळमळ आहे, त्या अर्जुनाच्या निमित्ताने सगळ्या जगाच्या उद्धाराची ज्याला तळमळ आहे असा सद्गुरू. काय सद्गुरू भेटला अर्जुनेशी असं वर्णन केले. जो प्रल्हादाची या बोला विषय सकट आपण जाहला, तो सद्गुरू असे जोडला किरीटीशी. काय भाग्य म्हटले, प्रल्हादाची या बोला विषय सकट आपण जाहला. म्हणजे काय, प्रल्हादजींना विष दिलं प्याण्याकरता. प्रल्हादजी म्हणले विषात सुद्धा माझा देवच आहे, मला देव काय करणार, उलट देवाला मी पितोय आणि त्यामुळे मला आनंदच होईल. म्हणून विष प्रल्हाद असे बोलल्यामुळं देवाला विष व्हावं लागलं. विष व्हावं लागलं का, विषातही देवच आहे, विषातही देवच आहे. घेता का थोडं विष मग. पण तो विष म्हणून राहिलं नाही तिथं, विषाचे धर्म पालटून गेले आणि ते विष ते अमृत होय तुझ्या नामे. परमात्मा तिथे प्रगट झाला विषामध्ये आणि तो सद्गुरू जोडला. असा प्रल्हादाला ज्या ठिकाणी प्रल्हादजींचं उदाहरण दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी, खांबातून भगवान परमात्मा नरसिंह रूपाने प्रगट झाला आणि त्या ठिकाणी प्रल्हादजींचं रक्षण केलं. तो अर्जुनाला भगवान परमात्मा सद्गुरू प्राप्त झाले ना. असा जर सद्गुरू असेल तर त्या सद्गुरूने काय केलं, मग असो मग त्याने सद्गुरू श्रीकृष्णे पार्थाचे मिसळणे आणले द्वैता. पार्थ आता काय झाला होता, मिसळला होता. मिसळला होता म्हणजे देवाशी एकरूप झाला होता. आता एकरूप झालेल्या पार्थाला म्हणजे अर्जुनाला परत द्वैतामध्ये देवाने आणलं. कधी मिसळला होता, मागे भगवंताने भगवंताला काय दिलं, आलिंगन दिलं. हृदया हृदय एक झाले. मग सावळा सकंकनू बाहू पसरोणी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराजू. मग हृदया हृदय एक झाले, हे हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडिता केले. पण ऐसे अर्जुना आता द्वैत गेलं, परमात्मा त्या ठिकाणी परमात्मा रूप पार्थ झालेला आहे, पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. पण पुढील साधावया कार्यार्थू मर्यादा श्रीकृष्ण नाथू ओलंघो नेदी. आता जर पार्थाला समाधी लागली, परमात्मा रूप तो झाला आणि पार्थ एकरूप माझ्याशी झाल्यानंतर जर तो आता समाधीत बसला, आता मी कोणाशी बोलू. दिठीचं पाहता निविजे का तोंड भरून बोलीजे, ना तरी दाटून खेळ जेविजे. ऐसे कोण आहे, हा विपाय अहंभाव याचा जाईल, मी तेची जरी हा होईल, मग काय किजेल एकलिया. आता जर हा मी एक झालो तर पुढे त्या ठिकाणी मी एकट्याने काय करायचं. अजून 2-4 श्लोक सांगायचे राहिलेत ना, कोणाला सांगायचे. पण आता अर्जुनाला सांगितले नाहीत पुढचे श्लोक बरं का, सांगितलेत अर्जुनाला सांगितलेत, संप्रदाय सांगितलाय आता. कारण अर्जुनाच्या द्वारे हे गीतेचा प्रचार प्रसार करायचा आहे देवाला. मग आता अर्जुनाला पुढं सांगायचंय, बाबा ही गीता सांगायची कोणाला. ऐकली तू गीता, पण ऐकून नुसतं जमत नसतं. ऐकल्यानंतर ते फल प्राप्त होण्याकरता त्याचं रक्षण करावं लागतं. म्हणून ते रक्षण कसं करायचं. आपण हे ज्ञान ऐकले, परंतु ज्ञान आपल्याला फलद्रूप होत नाही. का होत नाही. हो, घागरीत पाणी टाकलं पण ते पाणी हाय तपासून बघितलं नाही घागर कुठं छिद्र आहे का, ते पाणी सगळं वाहून जातं त्या ठिकाणी. म्हणून हे जे ज्ञान आहे, या ज्ञानाचं रक्षण कसं होईल
ह्या ज्ञानाचा अनुभव कसा येईल ते अर्जुनाला भगवान परमात्मा पुढे सांगायचं आहे अजून. आणि सांगण्याकरता म्हणून अर्जुनाला काय केलं भगवंतानी, पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता. पार्थ एकरूप झाला होता, परत भगवंतानी त्याला काय आणलं, द्वैतात. आता देवाला काय नुसती आलिंगन दिलं की अद्वैत, आलिंगन सोडलं परत द्वैत. नुसतं भगवान परमात्म्याने तोंड उघडलं की यशोदेला काय दिसली, सगळी ब्रह्मांड दिसली. जगाचा हा बाप दाखविले माय, जगात सगळी ब्रह्मांड दिसायला लागली. आणि मग यशोदेला कळलं, मी याला कृष्ण समजत होते पण हा सगळ्या जगाचा बाप आहे. देवाने विचार केला, आता जर मला ही देव मानायला लागली तर मला देवाऱ्यात बसवील, रोज माझी आरती करील, सकाळी एकदा नैवेद्य दाखवलं, संध्याकाळी दाखवील, परत माझ्याकडे येणार. देव होण्यापेक्षा आपलं पोरग झालेलं चांगलं आहे. मांडीव खेळता येते, लीला करता येतात. म्हणून परत देवाने काय केलं, ते सगळं ज्ञान घालून टाकलं. आणि मग परत म्हणायला लागले, मांडीवर घेतलं, अरे कृष्णा मला काहीतरी बाधा झाली होती, मला काहीतरी भलतंच दिसलं होतं. ब्रह्मांडे देखिली नामा म्हणे वेडी झाली. मग परत त्या ठिकाणी भगवंतानी काय केलं, आपली माया टाकली. प्रगट झाले वसुदेव देवकीच्या समोर, लगेच चतुर्भुज रूपात. चतुर्भुज रूपात गेलं की वसुदेवाने हात जोडले, देवकीने हात स्तुती करायला लागले, देवा तुम्ही प्रकृतीच्या पलीकडले आहात, असे आहात तसे आहात, परमतत्व आहात. भगवान म्हणली, अशीच पूजा करायची, त्यासाठी आलोय का मी? इथं दूध प्यायचंय, मांडीवर बसायचंय, खेळायचंय. माया टाकल्याबरोबर सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेटी, झनी कंसाशी कळेल. तसं अर्जुनाला आता एकरूप होऊन नाही, एकरूप झालाय, पण एकरूप असून सुद्धा वेगळं केलंय बरं का. की भक्ती सुखा लागी आपणची दोही भागी, वाटोनी अंगी. आता भेद नाही राहिला, परंतु तरी सुद्धा भक्ती करता द्वैत निर्माण केलेला आहे. आणि अर्जुनाला आता हा संप्रदाय सांगणार आहेत भगवान परमात्मा. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा हे मी तुला ज्ञान सांगितलं, पाठी म्हणत असे पांडवा, शास्त्र हे मानले की जीवा, ते तर येरो म्हणे देवा आपुल्या. मी आता तुला हे सगळं शास्त्र सांगितलं, पण तुला पटलं का नाही पटलं? तुला काय अनुभव आला का नाही आणला? का तू घड्याळाकडे बघतोय? तुला त्याचा काय अनुभव नसेल आला? काय एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने दिलं सोडून? मनन काय केलं का? चिंतन काय केलं का? अनुभव आला का? कारण बरेच लोकांना हे प्राप्त होतं, योग होतो, परंतु त्याचा क्षेम होत नाही. म्हणून देव अर्जुनाला आता विचारतात, शेवटी एवढं सगळं सांगितली गीता, पण तुला मानले का? तुला ते प्राप्त झालं का? तुला काय आनंद आला का? असं विचारतात. आणि त्याचं महत्त्व भगवान परमात्मा सांगतात उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. विठ्ठल 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 विठ्ठल.